12th फिजिक्स सक्सेस अकॅडमी ऑनलाईन लेक्चर. तर ब्लॅकबोर्डवरती तुम्हाला काहीतरी एक डायग्राम दिसत असेल आणि ती डायग्राम नेमकी काय आहे असं तुमच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झालं असेल. तर आज आपण ते डिटेलमध्ये बघणार आहे. तर लक्षात ठेवा, ही डायग्राम म्हणजे एक सेटअप आहे आणि तो सेटअप जो आहे तो कशाचा आहे, दॅट इन्स्ट्रुमेंट किंवा दॅट ॲपॅरेटस इज कॉल्ड ॲज सोनोमीटर. मी दिलेलं आहे, दॅट ॲपॅरेटस इज कॉल्ड ॲज सोनोमीटर. आय थिंक तुमच्या 12वीच्या प्रॅक्टिकल याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये हा भौतिक एक्सपेरिमेंट देखील असणार आहे. प्रॅक्टिकल लॅबमध्ये तुम्हाला हे ॲपॅरेटस हा सेटअप तुम्हाला बघायला मिळेल आणि दिस सेटअप इज कॉल्ड ॲज सोनोमीटर. तर पहिल्यांदा हा सोनोमीटर, याचं नाव काय, सोनोमीटर. सोनोमीटर जो आहे तो एक एक्सपेरिमेंट आहे. मग आता कायम लक्षात ठेवा 12th मध्ये की व्हेन एव्हर देर इन द थिअरी इट इज आस्क्ड फॉर एक्सप्लेन द एक्सपेरिमेंट, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्याचा आपल्याला एम माहीत पाहिजे, हा कशासाठी यूज करतात. लक्षात ठेवा, सोनोमीटर इज यूज फॉर 2 पर्पजेस. एक म्हणजे समजा एक ट्युनिंग फोर्क आहे बरोबर, आणि याला मी व्हायब्रेट केलं, याची काहीतरी फ्रिक्वेन्सी असणार सेकंदाला, तर ती नुसतं साध्या डोळ्याने आपण सांगू शकत नाही. तर याची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी आपण काय करू शकतो, अननोन फ्रिक्वेन्सी काय करू शकतो, नोंद करू शकतो. म्हणजे फर्स्ट यूज ऑफ सोनोमीटर एक्सपेरिमेंट इज टू डिटरमाइन अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क. नुसतं ट्युनिंग फोर्क हाताने दाखवला आणि याची फ्रिक्वेन्सी किती हर्ट्ज आहे सांगा म्हणलं सांगता येत नाही. त्यासाठी तुम्हाला कुठला एक्सपेरिमेंट युजफुल आहे, सोनोमीटर. त्यामुळे सोनोमीटर एक्सपेरिमेंटचा 2 युजेस आहेत मेन. म्हणजे त्यातला पहिला यूज आहे टू डिटरमाइन अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क, आणि दुसरा जो आहे तो जो आपण लास्ट लेक्चरला बघितलं, तो कुठली स्ट्रिंग जे आपण व्हायब्रेट करतो त्यावेळेला ती काय करते, लॉज ओबे करते, 3 लॉज ओबेस करते, आणि त्याला आपण नाव दिलं होतं लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आठवत आहे, लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. लक्षात आलं मी काय म्हटलं ते. तर ते जे आहे ते आपण व्हेरीफाय करू शकतो. म्हणजे सेकंड जे आहे ते आहे व्हेरीफाय लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. व्हेरीफाय लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग म्हणजे आपण व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे जे लॉज बघितले होते हे बरोबर आहे काय चुकीचं आहे तपासणार कोण, व्हॉट इज बाय व्हेरीफाय, तपासून बघणे. तर ते करेक्ट आहेत, ते प्रॅक्टिकली प्रूव्ह होऊ शकतात, हे देखील तुम्ही सोनोमीटरने काय करू शकताय, व्हेरीफाय करू शकता. सो देर आर बेसिकली 2 युजेस ऑफ सोनोमीटर. वन एम इज टू डिटरमाइन अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क, ट्युनिंग फोर्कची अननोन फ्रिक्वेन्सी, आणि दुसरं म्हणजे व्हेरीफाय लॉज ऑफ स्ट्रिंग. स्ट्रिंगचे 3 लॉज आहेत ते तुम्ही व्हेरीफाय करू शकता. आता 1 बाय 1 जाऊया. तर आपण पहिलं टार्गेट काय घेऊया की समजा तुम्हाला ट्युनिंग फोर्क दिलेला आहे बरोबर, एक ट्युनिंग फोर्क दिलेला आहे, त्या ठिकाणी दिसते तुम्हाला एक ट्युनिंग फोर्क टी आहे समजा, त्याचं फ्रिक्वेन्सी आपल्याला माहीत नाही आहे, तर ते आपल्याला काय करायचं आहे, नोंद करायचं आहे. यासाठी सेटअप फिक्स आहे. मग व्हॉट सोनोमीटर कन्सिस्ट ऑफ, सोनोमीटर कन्सिस्ट ऑफ अ हॉलो वुडन बॉक्स. लक्षात ठेवा, इथं मी होल दाखवलं, इट इज अ हॉलो वुडन बॉक्स, रेक्टँग्युलर वुडन बॉक्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज साउंड बॉक्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज साउंड बॉक्स. सोनोमीटर कन्सिस्ट ऑफ हॉलो म्हणजे पोकळ वुडन रेक्टँग्युलर बॉक्स, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज साउंड बॉक्स. इट हॅज 2 ब्रिजेस पी अँड क्यू. लक्षात, पी अँड क्यू काय, ब्रिजेस. ब्रिजेसचा अर्थ या ठिकाणी पूल घ्यायचं नाही, ब्रिजेस म्हणजे उंचवट आहे, लक्षात घ्या. त्या दोरीसाठी काय आहेत, उंचवटे आहेत मध्ये, लक्षात. इट इज कॉल्ड एज ब्रिजेस, पी अँड क्यू. त्याच्यानंतर आपण एक मेटलची युनिफॉर्म वायर घेणार आहे, ओबडधोबड नाही, मेटलची युनिफॉर्म वायर. त्याचं एक टोक ह्या हुकला काय करणार आहे, 1 एंडला फिक्स करणार आहे. 1 एंड इज फिक्स्ड ॲट hook, 1 end is fixed of the wire is fixed at hook, आणि ती वायर इट इज रनिंग ओव्हर द ब्रिजेस. या ब्रिजेसवरनं घेऊन पुलीवरनं क्रॉस झाले बघा. इट इज पास्ड थ्रू द पुली, इट इज पास्ड थ्रू द पुली बरं. आणि त्याचे जे फ्री एंड आहे, जे मोको टोक आहे वायरचं, इट इज अटॅच्ड विथ हँगर. त्याला काय लावलाय बघा, हँगर लावलाय, की ज्या हँगरमध्ये तुम्ही वेट्स काय करू शकताय, घालू शकता. वेट्स ॲड पण करू शकताय, कमी करू शकता. 1 किलो 2 किलो असं आहे तर वेट्स ॲड करू शकताय, कमी करू शकता, जेणेकरून तुम्ही जसं वेट्स इथे अप्लाय करत जाईल तसे स्ट्रिंगला काय बसेल, ताण बसेल. खूप जास्त ताण पण उपयोग नाही, ती तुटेल. खूप कमी ताण असेल तर लूज पडेल. म्हणजे याच्यामध्ये सुटेबल टेन्शन जर अप्लाय करत झालं, 1 किलो 2 किलो काय असेल ते तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. आणि सर्व ॲपॅरेटस जे आहे ते कशा ठेवले, एका टेबलावरती ठेवले, जेणेकरून तुम्हाला हे वरती हँगर खाली सोडता यासाठी. सो दिस इज सेटअप फॉर सोनोमीटर एक्सपेरिमेंट. तर मी अनेकदा सांगतो, सोनोमीटर एक्सपेरिमेंट कन्सिस्ट ऑफ अ हॉलो वुडन रेक्टँग्युलर बॉक्स कॉल्ड एज साउंड बॉक्स. इट हॅज 2 ब्रिजेस, उंचवटे आहेत पी अँड क्यू. लक्षात आलं. देन युनिफॉर्म मेटल वायर इज अटॅच्ड टू हुक at 1 end and it is passed through the bridges. It is run through the bridges and passes through the pulley. या वायरला कशावरून पास केलंय, पुलीवरनं. एक फ्री एंड ऑफ वायर, वायरचं फ्री एंड इज अटॅच्ड विथ द हँगर, is attached with the hanger, and the hanger to that hanger we can add or subtract, we can adjust the weights. आपण त्या ठिकाणी weights काय करू शकतो, adjust करू शकतो. So this is the basic setup.
लक्षात आलं. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक्सप्लेन करताना आता माझा पहिला उद्देश काय की मला एक ट्युनिंग फोर्क दिलेला आहे. आय हॅव गिव्हन अ ट्युनिंग फोर्क आणि मला त्याची फ्रिक्वेन्सी हुडकायची आहे. तर लक्षात घ्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी बरोबर गिव्हन ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी याला सिम्बॉल वापरायचा कॅपिटल एन दिले बघा मी फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क जी मला माहित नाही आहे तर मी म्हणतो कॅपिटल एन आणि वायरची वायर किंवा आपण स्ट्रिंग म्हणू शकतो वायर किंवा काय म्हणू शकतो स्ट्रिंग. लक्षात घ्या वायर इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्ट्रिंग मेटलची वायर आहे त्याची जी फ्रिक्वेन्सी असणार आहे व्हायब्रेशनची ते असणार आहे स्मॉल एन. हे सिम्बॉल लक्षात ठेवा. ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी ऑलवेज कॅपिटल एन आणि व्हायब्रेशन ऑफ वायर फ्रिक्वेन्सी ऑफ वायर व्हायब्रेशन त्याचं काय असणार आहे स्मॉल एन असणार आहे. लक्षात आलं. मग तुम्हाला थोडासा मला इथं एक फिनॉमिनॉन यूज करणार आहे आणि दॅट फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज रेझोनन्स. आठवतं तुम्हाला रेझोनन्ससाठी काय करायला लागलं होतं आठवत आहे तर त्या बॉडीची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि बाहेरून अप्लाय केलेली ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी म्हणजे समजा या ठिकाणी वायर आहे या वायरची नॅचरल फ्रिक्वेन्सी जर मी ट्युनिंग फोर्क आपटला व्हायब्रेट केला आणि ह्याच्या जवळ आणला नियर टू इट तर त्या ट्युनिंग फोर्कच्या व्हायब्रेशननं कोण आणणार आहे ट्युनिंग फोर्क इज केप्ट नियर टू द वायर त्यामुळे ट्युनिंग फोर्क झाला लागला आणि मी ट्युनिंग फोर्क इथं आणून जर टच केला तर त्याच्यामुळे वायर पण व्हायब्रेट होणार आहे किंवा ट्युनिंग फोर्क आणून मी टच कशाला केला आहे बॉक्स व्हायब्रेट होणार बॉक्स व्हायब्रेट झाले की वायर व्हायब्रेट होणार आहे आणि वायरचं व्हायब्रेशन होणार आहे म्हणजे वायर व्हायब्रेट व्हायला कारणीभूत कोण आहे ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी म्हणजे थोडक्यात इट इज अ ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी. आणि मग जर चुकून ही नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ वायर आणि ट्युनिंग फोर्कची बाहेरची ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी जर एक्झॅक्टली मॅच झाले तर लक्षात ठेवा तेव्हा अँप्लिट्यूड काय असतो सगळ्यात मॅक्झिमम असतो. अँप्लिट्यूड काय असतो सगळ्यात मॅक्झिमम दॅट इज कॉल्ड ॲज रेझोनन्स. त्यावेळेला आपण म्हणतो रेझोनन्स इज ऑकर्ड. तो फिनॉमिनॉन आपण या ठिकाणी वापरणार. त्यामुळे सोनोमीटरमध्ये आपण रेझोनन्स फिनॉमिनॉन वापरणार. लक्षात आलं. ठीक आहे. मग आता रेझोनन्स निर्माण झाला हे कळणार कसं तर अँप्लिट्यूड मॅक्झिमम झाला पाहिजे पण अँप्लिट्यूड मॅक्झिमम झाला आहे हे आपल्याला कळणार कसं तिथं काय दुसरं काही आपल्याला सुविधा नाही आहे तर त्यासाठी या ठिकाणी काय आपलं केलं एक पेपरचा तुकडा त्या ठिकाणी स्ट्रिंगच्या मध्ये ठेवलेला असतो दॅट इज कॉल्ड पेपर रायडर. ठीक आहे. मग आता मला सांगा इथे दोन ब्रिजेस आहेत एका एंडपासून वायर गेलेली आहे पुलीवरून पास केले आपण सुटेबल टेन्शन टी ॲड केले. लक्षात ठेवा सुटेबल टेन्शन 1 किलो 2 किलोने बघितलं सुटेबल टेन्शन आहे म्हणजे इथलं सुटेबल टेन्शन अप्लाय केलेलं मला माहिती आहे म्हणून टी म्हणूया. त्यानंतर लक्षात ठेवा ही जी स्ट्रिंग घेतलेली आहे वायर घेतलेली आहे त्याचं मी काय कॅल्क्युलेट करणार मास पुट लेंथ अगोदरच मोजून ठेवणार बरोबर म्हणजे थोडक्यात स्ट्रिंगचं मास आणि त्याची लेंथ लक्षात लेंथ कोणाची स्ट्रिंगची व्हायब्रेटिंग लेंथ नव्हे स्ट्रिंगची लेंथ या दोघांचं जर मी डिव्हिजन केलं तर मला काय मिळणार आहे स्मॉल एम. म्हणजे थोडक्यामध्ये एक्सपेरिमेंट आता सुरू करायच्या अगोदर मला इकडं सुटेबल टेन्शन टी आहे आणि या वायरचं काय आहे लिनियर डेन्सिटी मी ऑलरेडी मोजून ठेवलेली आहे. फक्त आता माझ्याकडे गोष्ट कुठली नाही आहे तर लक्षात ठेवा माझ्याकडे गोष्ट नाही आहे व्हायब्रेटिंग लेंथ नाही म्हणजे स्मॉल एल नाही आहे. आता मी काय करणार याच्यामध्ये हे पी आणि क्यू कुठल्या पोझिशन आणले समजा ए आणि बीला ट्युनिंग फोर याच्या कॉन्टॅक्टमध्ये आणणार बरं. ट्युनिंग फोर्कमुळे कोण व्हायब्रेट होणार वायर व्हायब्रेट होणार. वायर व्हायब्रेट झाल्यावरती काय होणार आहे वायर व्हायब्रेट झाल्यावरती मी आय हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन रायडर. जर रायडर बाहेर फेकला गेला नाही एस आर तर अँप्लिट्यूड मॅक्झिमम नाही आहे. ठीक आहे. पुन्हा मी काहीतरी लेंथ ॲडजस्ट करणार पुन्हा ट्युनिंग फोर आणणार आणि युझिंग ट्युनिंग फोर आय हॅव मेड द स्ट्रिंग टू व्हायब्रेट पुन्हा मी लेंथ ॲडजस्ट करणार अजून पेपर रायडर बाहेर फेकला का नाही असं करत लेंथ ॲडजस्ट करत एका ठराविक लेंथला काय होणार आहे पेपर रायडर काय होणार आहे थ्रोन ऑफ होणार. लक्षात ठेवा पेपर रायडर थ्रोन ऑफ होणार आहे म्हणजे वायरच्या बाहेर फेकला जाईल. ज्या अर्थी मला सांगा हा वायरच्या बाहेर फेकला गेला जर काय झालं लक्षात ठेवा त्यात लोवेस्ट मोड असेल म्हणजे थोडक्यात मी म्हणतो फंडामेंटल मोड. तर ह्या ठिकाणी काय आलाय अँटी नोड आणि सगळ्यात मॅक्झिमम अँप्लिट्यूड ज्या अर्थी ते बाहेर फेकले गेले म्हणजे आता वायरचं व्हायब्रेशनचा अँप्लिट्यूड कसा आहे मॅक्झिमम आहे आणि ज्या अर्थी अँप्लिट्यूड मॅक्झिमम आहे त्या अर्थी काय निर्माण झालाय रेझोनन्स निर्माण झालाय आणि रेझोनन्स जर निर्माण झाला असेल तर काय असणार आहे तर ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे इक्वल असणार आहे. किती गोष्टी ज्या मागे आहेत बघा. सो आय हॅव फर्स्ट ॲडजस्ट द vibrating length then tuning fork is kept near vibrating tuning fork is kept near to the string goes vibration. या tuning fork ची vibration स्ट्रिंग व्हायब्रेट होणार आहे पेपर रायडर बाहेर फेकायला गेला का नाही. ठीक आहे. पुन्हा मी लेंथ ॲडजस्ट करणार पुन्हा चेक करणार असं करत कुठल्या तरी एका मला लेंथला कुठल्या तरी एका ए आणि बीच्या पोझिशनला पेपर रायडर काय होणार आहे बाहेर फेकला जाणार आहे म्हणजेच वायर व्हायब्रेट विथ मॅक्झिमम अँप्लिट्यूड म्हणजे थोडक्यामध्ये रेझोनन्स ऑकवर्ड झाला म्हणजे वायरची
फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि ट्युनिंग फोर्स ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सीला काय झालं आहे मॅच झालं आहे. म्हणजे आता ट्युनिंग फोर्सच्या फ्रिक्वेन्सीला मी कुठला फॉर्म्युला वापरू शकतो स्ट्रिंगचा फॉर्म्युला वापरू शकतो. आणि स्ट्रिंगचं मला सांगा या ठिकाणी काय झालं आहे सिंगल लूप आहे. सिंगल लूप म्हणजे कुठलं लूप आहे थोडक्यामध्ये दॅट इज द फंडामेंटल मोड. आणि फंडामेंटल मोडसाठी फॉर्म्युला कुठला आहे 1/2L √T/m. मग लक्षात ठेवा मी हे जर कॅल्क्युलेट केलं तर काय मिळणार आहे मला फ्रिक्वेन्सी ऑफ वायर मिळणार आहे. पण रेझोनन्समुळे काय झालं आहे हे दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे. लक्षात ठेवा ज्या वेळेला दोन इन्स्ट्रुमेंटची फ्रिक्वेन्सी सेम असते व्हेन देर इज अ टू इन्स्ट्रुमेंट्स हॅज सेम फ्रिक्वेन्सी त्याला काय म्हणतात दे आर इन युनिसन. हा एक शब्द खूप महत्त्वाचा आहे. व्हेन टू इन्स्ट्रुमेंट हॅज व्हायब्रेटिंग विथ सेम फ्रिक्वेन्सी जर ह्यांच्या दोघांची फ्रिक्वेन्सी सेम असेल तर फ्रिक्वेन्सी सेम त्याला शब्द कुठं वापरतात दे आर इन युनिसन. म्हणजे आता ट्युनिंग फोर्क युनिसनमध्ये आहे कोणाच्या स्ट्रिंगच्या. आता मी परत स्ट्रिंगचं कॅल्क्युलेट करतो. स्ट्रिंगमधलं मला काय काय माहिती आहे आय कॅपिटल टी नोन आहे ते आपण सुटेबल एक्झाम केले. वायरचं आपण मोजून ठेवले म्हणजे ह्या दोन गोष्टी काय आहेत नोन होत्या. फक्त अननोन कोण होतं एल. पण लक्षात ठेवा ज्या पोझिशनला पेपर रायडर बाहेर फेकला गेला त्यावेळेला काय झालं रेझोनन्स ती काय झाली त्याची व्हायब्रेटिंग लेंथ. मग लक्षात ठेवा मी हे ए आणि बी पोझिशन मधलं किंवा दोन पिचेसमधलं जर लेंथ मोजलं तर मला काय मिळालं स्मॉल एल मिळालं. सो युझिंग दिस फॉर्म्युला सगळे अननोन मिळाले. आय गॉट द व्हॅल्यू ऑफ स्मॉल एन आणि स्मॉल एनची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच रेझोनन्सच्या वेळेला कोण मिळालं कॅपिटल मिळालं. का रेझोनन्सच्या वेळेला दोन्ही कसे आहेत सेम आहेत. म्हणजेच थोडक्यात मला ट्युनिंग फोर्सची अननोन फ्रिक्वेन्सी मिळाली युझिंग दिस फॉर्म्युला दॅट इज कॉल्ड ॲज 1/2L √T/m. ॲक्च्युअली हा फॉर्म्युला कोणाचा आहे वायरचा आहे फंडामेंटल व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा किंवा वायरचा आहे. पण रेझोनन्स असल्यामुळे दोघांची फ्रिक्वेन्सी काय सेम आहे. तर लक्षात ठेवा हा एक्सपेरिमेंट करत असताना आपल्याला तीन गोष्टी नोंद पाहिजे होत्या. एक टेन्शन पाहिजे होतं एक स्मॉल एम. तर सुरुवातीलाच आपल्याला सुटेबल टेन्शन अप्लाय केल्यामुळे कॅपिटल टी माहीत होता. वायर ऑलरेडी आपल्याकडे आहे ते आपण मोजून ठेवलं होतं. लिनियर डेन्सिटी ते माहिती आहे. फक्त आपल्याला काय माहीत नव्हतं व्हायब्रेटिंग लेंथ माहीत नव्हतं. त्यासाठी आपण काय यूज केलं ए आणि बीच्या पोझिशन चेंज केल्या आणि जोपर्यंत ह्या दोघांचा मध्ये पेपर रायडर बाहेर फेकला जात नाही तोपर्यंत आपण लेंथ ॲडजस्ट केलं. एका कुठल्या तर लेंथला समजा पेपर रायडर बाहेर फेकला गेला. सो एम्प्लिट्यूड इज मॅक्झिमम म्हणजेच रेझोनन्स ऑकवर्ड म्हणजे ह्या दोघांची फ्रिक्वेन्सी सेम झाली. म्हणजे आता जी स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी आहे वायरची फ्रिक्वेन्सी आहे तीच फ्रिक्वेन्सी कोणाची असणार आहे ट्युनिंग फोर्सची असणार. मग याच्यासाठी सिंगल लूप तयार झाले. सिंगल लूप असेल तर फंडामेंटल मोड 1/2L √T/m. याच्यामध्ये T/m ऑलरेडी नोन होतं. फक्त अननोन कोण होतं स्मॉल एल. ते ऑलरेडी इथं मी ॲडजस्ट जेव्हा पेपर रायडर फेकला गेला त्यावेळची लेंथ जी आहे मी ॲडजस्ट केली ती मोजणार. सो बाय युझिंग दिस फॉर्म्युला आय कॅन कॅल्क्युलेट अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्स. या प्रकारे मी ट्युनिंग फोर्सची अननोन फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू शकतो. लक्षात मग मी सांगितलं की सोनोमीटर एक्सपेरिमेंटचा आपल्याला ॲपॅरेटसचा दोन यूज आहेत. त्यातला पहिला यूज कुठला होता डिटरमाइन अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्सची फ्रिक्वेन्सीला कॅपिटल एन अक्षर आपण यूज करू शकतो. आणि दुसरा यूज कुठला सांगितलं होतं सांगा आठवते का. तर दुसरा होता व्हेरीफाय लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. लक्षात ठेवा काय होतं व्हेरीफाय लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. कारण हे तुम्हाला प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये 12वीला असणार आहे. त्यामुळे हा एक्सपेरिमेंट थिअरी आणि प्रॅक्टिकल ह्या दोन्हीच्या दृष्टीनं करा. म्हणून मी डायग्राम काढून व्यवस्थित एक्सप्लेन करायला लागले. ठीक आहे. मग आता आपल्याला काय बघायचं आहे पुढचा यूज काय करायचा आहे व्हेरीफाय लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग बघायचे आहेत. काय बघायचे आहेत लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. ॲक्च्युली लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग किती आहेत 3 आहेत. फर्स्ट इज लॉ ऑफ लेंथ, सेकंड इज लॉ ऑफ टेन्शन आणि थर्ड इज लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. आपल्याला हे व्हेरीफाय करायचं तपासायचे आहेत. मग त्यासाठी ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात आलं. मग आता लक्षात ठेवा मी आता व्हेरीफाय करायला चालू करतो. सो आपलं टायटल काय असणार आहे व्हेरिफिकेशन ऑफ लॉज ऑफ स्ट्रिंग युझिंग सोनोमीटर. लक्षात आलं. व्हेरिफिकेशन म्हणजे तपासायचं आहे तेच येते का नाही ते तपासायचं. व्हेरिफिकेशन ऑफ लॉज ऑफ स्ट्रिंग लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग व्हेरिफिकेशन ऑफ लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. लक्षात आलं. मग आता लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग असेल तर याच्यामध्ये तुम्ही कसं करणार सांगा. व्हेरिफिकेशन लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग असेल तर कसं करणार. तर सगळ्यात पहिल्यांदा एक काही वेळा आपण 3 लॉज आहे आपल्याकडे. तर याच्यामध्ये फर्स्ट लॉ आहे व्हेरिफिकेशन. तुम्ही तुमच्या वहीमध्ये लक्षात ठेवा या सर्व आपल्याला चालू करायचं. वही घेऊनच लेक्चरला बसायचं. आणि मी जसं लास्ट लेक्चरला तुम्हाला काय टाकलं होतं क्वेश्चन टाकले होते त्याचे मला आन्सर्स आले पाहिजेत. लक्षात घ्या. मी त्याच्यावर आता प्रत्येकाचं इथं आता नोंद करून ठेवायला लागलो आहे आणि त्याच्यामध्ये नाव लिहायचं. तर हे 12वीच्या विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं झालं पाहिजे. बॉईज असू दे किंवा गर्ल्स असू दे. आता आपला स्टडी चालू झाला पाहिजे. जे झालेलं आहे तेच फक्त बघून तुम्हाला लिहायचं आहे.
त्यामुळे वही पेन घेऊन बसायचं आणि जेव्हा मी क्वेश्चन विचारते तेव्हा मला ते लिहून फोटो टाकायचे, हे लक्षात ठेवा बरं, कारण मी त्याचा रेकॉर्ड ठेवणार आहे. व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ. आता फर्स्ट लॉ कुठला होता आठवते आपल्याला? फर्स्ट लॉ इज लॉ ऑफ लेंथ. फर्स्ट लॉ कुठला होता? लॉ ऑफ लेंथ होता बरं. मग आता बघा लॉ ऑफ लेंथमध्ये तुम्हाला आता आठवते का बघा, मी बाजूला सांगतो लॉ ऑफ लेंथ काय होतं माहिती आहे? एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एल, पण त्यासाठी काय होतं? टी आणि एम काय होतं? कॉन्स्टंट होतं. मग आता लक्षात ठेवा हा लॉ व्हेरीफाय करायला इथं सुटेबल टेन्शन अप्लाय करणार, म्हणजे इथं सुटेबल टेन्शन याला झालं की ते मला काय आहे माहिती आहे, ते पुन्हा मी एक्सपेरिमेंटमध्ये बदलणार नाही, म्हणजे टी काय आहे? फिक्स आहे. आणि एकदा वायर घेतली की वायर मी तीच ठेवणार आहे, कुठलेही मटेरियल बदलणार नाही, त्याचं दुसरं काय म्हणतं. त्यामुळे स्मॉल एम कसं आहे? फिक्स आहे. टेन्शन फिक्स आहे, स्मॉल एम फिक्स आहे. सो फर्स्ट केस मध्ये मी टेन्शन सुटेबल टेन्शन अप्लाइड फिक्स ठेवणार आहे आणि स्ट्रिंग जी आहे ती फिक्स ठेवणार आहे, म्हणजे टी आणि एम काय झाले? फिक्स. बरोबर आहे. मग आता लक्षात ठेवा मी आता पहिला ट्युनिंग फोर घेणार. समजा एक ट्युनिंग फोर घेतला, त्या ट्युनिंग फोरची फ्रिक्वेन्सी समजा काय असेल? N1. एक बी ट्युनिंग फोर घेतला त्याची स्वतःची फ्रिक्वेन्सी काय असेल समजा N1, आपल्याला माहिती आहे ती बरोबर. त्यानंतर आपण पुन्हा रेझोनन्स मेथड वापरणार आणि जोपर्यंत हे इन युनिट्सने येत नाहीत तोपर्यंत काय करणार? ॲडजस्टमेंट करणार आणि एका ठराविक लेंथला यांची फ्रिक्वेन्सी जर मॅच झाली म्हणजे रेझोनन्स मॅच झाला, सो दे आर इन युनिसन, ज्यावेळेला त्यांची फ्रिक्वेन्सी युनिसनमध्ये येईल तेव्हा पेपर ॲडर बाहेर फेकला जाईल आणि त्यावेळेची पोझिशनची लेंथ मी मोजणार L1. तसं आता मी काय करणार? बाकी काय हलणार नाही, स्ट्रिंग तीच ठेवणार आहे, टेन्शन तेच ठेवणार आहे. त्यामुळे टी आणि एम कसं असणार? फिक्स. टी आणि एम कसं असणार आहे? फिक्स असणार आहे. आता काय करणार आहे? अनदर ट्युनिंग फोर. आता ट्युनिंग फोर हा ठेवणार आणि दुसरा ट्युनिंग फोर घेणार, तो वापरणार बरोबर आहे. त्याच्या आहे ना पुन्हा काय करणार? ह्या स्ट्रिंगला व्हायब्रेट करणार, पुन्हा जोपर्यंत युनिसन येत नाही तोपर्यंत ॲडजस्टमेंट करणार, ज्या ठिकाणी युनिसन होईल पेपर ॲडर फेकला जाईल त्यावेळी लेंथ मोजणार L2 बरं. तसं मी काय करणार? तिसरा घेणार, त्यावेळेची व्हायब्रेटिंग लेंथ पुन्हा मी प्रोसेस रिपीट करणार, मागं पुढं करणार, ज्या लेंथला पेपर ॲडर फेकला जाईल म्हणजे दे आर इन युनिसन किंवा दे आर इन रेझोनन्स शुड बी प्रोड्यूस्ड, अशी लेंथ आहे ती व्हायब्रेटिंग लेंथ. तिसऱ्याची वेळची L3 असणार आहे. सो माझ्याकडे काय असणार आहे सांगा? N1 N2 N3 असं मी 4-5 कुठले घेऊ शकतो? आर द सिरीज ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर. वेगवेगळे ट्युनिंग फोरची फ्रिक्वेन्सी घेणे, प्रत्येकाची करस्पॉन्डिंग व्हायब्रेटिंग लेंथ आपण पेपर ॲडरच्या रेझोनन्सच्या किंवा युनिसनच्या मेथडनं मोजली. ती प्रत्येक वेळची पोझिशन असे N1 ची वेळेला L1 L2 L3 आर द करस्पॉन्डिंग व्हायब्रेटिंग लेंथ. आणि ज्या वेळेला ह्या आपल्याला असं सिरीज मिळतात आणि ज्यावेळेला मी प्रत्येकाचा गुणाकार करतो N1 ह्याचा मी गुणाकार केला, समजा ते उत्तर असेल 20, एक एक्झाम्पल सांगतो. त्यानंतर पुन्हा काय मोजलं? N2 L2 मोजलं, ते सुद्धा 20च मिळालं. त्यानंतर N3 L3 मोजलं, ते सुद्धा 20. म्हणजे थोडक्यामध्ये मी ट्युनिंगची फ्रिक्वेन्सी त्यावेळेची ॲडजस्टमेंटची पेपर ॲडर फेकला गेल्याची व्हायब्रेटिंग लेंथ ही जर प्रत्येकाची करस्पॉन्डिंग या दोघांचा गुणाकार घेतला तर ह्याचं उत्तर कसं येतंय? सेम येते. म्हणजे थोडक्यात N आणि Lचं प्रोडक्ट काय आहे? कॉन्स्टंट आहे. N आणि Lचं प्रोडक्ट काय आहे? कॉन्स्टंट आहे. L तिकडे घेतो, सो N इज इक्वल टू काय होणार? कॉन्स्टंट अपॉन L. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा न्यूमरेटरमध्ये आहे, हा डिनॉमिनेटरला. इथं काय? कॉन्स्टंट आहे. म्हणजे दोघात रिलेशन काय झालं? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे मला सांगा ह्या वेळेला प्रत्येक वेळेला आपण टेन्शन सेम ठेवलं, स्ट्रिंग तीच ठेवली, वायर तीच ठेवली, त्यामुळे टी एन एम काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. टी एन एम काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. प्रत्येक वेळेला आपण फ्रिक्वेन्सी बदलली, करस्पॉन्डिंग लेंथ बदललं आणि प्रत्येकाचा जर गुणाकार बघितला तर हे गुणाकार कोणाचंही घ्यायचं उत्तर काय सापडलं? सेम. म्हणजे प्रत्येक वेळेला एन एलचं उत्तर कॉन्स्टंट आहे. सो एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एल इफ टी एन एम आर कॉन्स्टंट. म्हणजे थोडक्यात हाच आपला काय होता? फर्स्ट लॉ होता, म्हणजेच लॉ ऑफ लेंथ. आणि तो आपण ऍक्च्युअली इथं करून बघितला आणि तो आपल्याला इथं सापडलेला आहे. सो इट इज कॉल्ड व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ, म्हणजे इट इज व्हेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ लेंथ. लक्षात आलं? सोनोमीटरचा आपण दुसरा यूज बघतोय. पहिला यूज होता अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क. आता दुसऱ्यामध्ये व्हेरिफिकेशन ऑफ लॉज मध्ये 3 आहेत. त्यातला पहिला बघितला तर आपण जे लॉज ऑफ स्ट्रिंग मध्ये बघितलं होतं पहिला लॉ, तो आपण इथे ऍक्च्युअली प्रॅक्टिकली सोनोमीटरनं चेक करून बघितला. सो इट इज द व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ लेंथ. लक्षात? ठीक आहे. सेकंड बघूया, सांगा बघू. व्हेरिफिकेशन ऑफ सेकंड लॉ तो काय होता? लॉ ऑफ टेन्शन होतं. आठवतं तुम्हाला? आठवतंय का बघा? तो काय होता? लॉ ऑफ टेन्शन होता. त्यावेळेला आठवतं तुम्हाला काय येते? लॉ ऑफ टेन्शन. सगळ्यांना आठवते का? फॉर्म्युलामध्ये आठवतं तुम्हाला? सो थोडक्यामध्ये एन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी होतं. काय होतं? एन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी. पण त्यासाठी एल आणि एम काय पाहिजे? कॉन्स्टंट पाहिजेत. एल आणि एम काय पाहिजे? कॉन्स्टंट पाहिजेत. मग आता पुन्हा एक्सपेरिमेंट करायला चालू करतो बघा. आता मी जेवढ्या वेळा
एक्सपेरिमेंट रिपीट करणार आहे त्यावेळेला दोरी वायर स्ट्रिंग तीच ठेवणार आहे म्हणजे स्मॉल एम कसा असेल कॉन्स्टंट असेल आणि त्यानंतर एकदा का मी इथं व्हायब्रेटिंग लेंथ घेतली की ती प्रत्येक एक्सपेरिमेंटला काय करणार आहे सेमच ठेवणार आहे म्हणजे स्मॉल एल कसा असणार आहे सेम ठेवणार आहे म्हणजे इन एव्हरी सेटअप आता मी करणार आहे त्यामुळे प्रत्येक सेटअपमध्ये काय काय सेम असणार आहे स्ट्रिंग सेम आहे म्हणजे स्मॉल एम सेम आहे आणि ह्याची पोझिशन ब्रिजेसची पोझिशन काय ठेवणार आहे सेम ठेवणार आहे ब्रिजेसची पोझिशन काय ठेवणार आहे सेम ठेवणार आहे लक्षात म्हणजे प्रत्येक वेळेला स्मॉल एल पण काय असणार सेम म्हणजे आता ह्या सेकंड केसमध्ये एल आणि एम काय आहेत कॉन्स्टंट आहेत मग आता तिसरा व्हेरिएबल कोण आहे टेन्शन मग आता दरवेळेला मी इथलं टेन्शन काय करणार आहे बदलत जाणार आहे मागच्या वेळेला टेन्शन काय होतं कॉन्स्टंट आता ह्या ठिकाणी मी टेन्शन काय करणार आहे बदलत जाणार आहे समजा मी पहिला ट्युनिंग फोर्क घेतला बरं इथे टेन्शन टाकलं समजा 10 kg रायडर फेकला गेला का नाही आणखीन मी 1 किलो टाकलं 2 किलो झालं असं करत करत कुठल्या तर एका टेन्शनला हा काय येणार आहे दे आर इन युनिसन यांची फ्रिक्वेन्सी काय येणार आहे युनिसन म्हणजे पेपर रायडर बाहेर फेकला जाणार आहे सो देर इज अ रेझोनन्स म्हणजे N1 जेव्हा मी ट्युनिंग फोर्क घेतला पहिला ट्युनिंग फोर्क घेतला त्यावेळेला युनिसनसाठी मला टेन्शन किती लागलं T2 आता मी हा ट्युनिंग फोर्क बाजूला ठेवणार आणखीन नवीन ट्युनिंग फोर्क घेणार आहे फॉर N2 ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सी N2 पुन्हा मी आता टेन्शन इथे ऍडजस्ट करणार आहे लेंथ 30 ठेवणार आहे दोरी 30 ठेवणार आहे एल आणि एम कसं आहे कॉन्स्टंट आहे फक्त मी आता वेट असं कमी जास्त करत जाणार आहे जेणेकरून इथं पेपर रायडर फेकायला गेला पाहिजे समजा पेपर रायडर बाहेर कितीला फेकला गेला T2ला फेकला गेला तर ते मी नोंद करून घेणार इट इज नोट डाऊन असं मला काय असणार N1 N2 N3 दीज आर द सिरीज ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क आणि करस्पॉन्डिंग टेन्शन्स काय होते युनिसनसाठी रेझोनन्ससाठी करस्पॉन्डिंग टेन्शन्स प्रत्येक वेळेला काय सापडले समजा N1 ची वेळेला T1 आहे N2 ची वेळेला T2 आहे T3 अँड सो ऑन सो दीज आर करस्पॉन्डिंग टेन्शन्स आहेत मग ज्या वेळेला हे आपल्याला रिडिंग्स मिळतात हे टेबल्स मिळतात हे एक्सपेरिमेंटमध्ये तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल याच्यामध्ये काय लक्षात येईल बघा N प्रत्येकाचा N1 आणि रूट T1 लक्षात घ्या हा जर तुम्ही कॅल्क्युलेट केला N1 अपॉन रूट T1 कॅल्क्युलेट केला त्यानंतर N2 अपॉन रूट T2 कॅल्क्युलेट केला किंवा N3 अपॉन रूट T3 जर कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला त्यांचं उत्तर काय सापडेल कॉन्स्टंट सापडेल सो यू शुड बी कॉन्स्टंट ह्याचं उत्तर सगळ्यांचं समजा 10 असेल 10 सापडेल 20 असेल तर 20 प्रत्येकाचं N1 अपॉन रूट T बरोबर हे सेम सापडेल म्हणजे याचं उत्तर कसं सापडणार आहे कॉन्स्टंट म्हणजेच N अपॉन रूट T लक्षात याचं जनरलायझेशन काय झालं फ्रिक्वेन्सी अपॉन रूट T याचं उत्तर काय आहे कॉन्स्टंट आहे रूट T डिवाइड आहे तिकडे गेले की मल्टिप्लायला सो N इज इक्वल टू काय होणार कॉन्स्टंट इंटू रूट T बरोबर कॉन्स्टंट इज इक्वल एकच आलं काय होते डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे मला काय सापडलं सांगा N डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट T सापडलं N डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय फाउंड N डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट T म्हणजे टेन्शन त्यावेळेला L आणि M कसं आहे कॉन्स्टंट आणि हाच काय आहे सेकंड लॉ आहे म्हणजेच लॉ ऑफ टेन्शन आहे म्हणजेच काय आहे लॉ ऑफ टेन्शन आहे बघा म्हणजे सेकंड केसमध्ये व्हायब्रेटिंग लेंथ अँड स्ट्रिंग फिक्स आहे एल आणि फिक्स आहे प्रत्येक वेळेला आपण काय करत गेलो ट्युनिंग फोर्क बदलत गेलो आणि त्यावेळेचं रेझोनन्ससाठी म्हणजे इन युनिसनसाठी टेन्शन जे लागेल ते काय केलं नोंद केलं दुसऱ्या वेळेला ट्युनिंग फोर्क घेतला N2 त्यावेळेला मला टेन्शन किती आपल्याला T2 सो N1 N2 N3 N4 असं आपण घेऊ शकतो दीज आर द सिरीज ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क आणि T1 T2 T3 काय त्यावेळेचं युनिसनसाठी रेझोनन्ससाठी लागणारे काय आहेत रिक्वायर्ड टेन्शन्स आहेत किंवा अप्लाइड टेन्शन्स आहेत मग हे जर तुम्हाला टेबल मिळाले एक फ्रिक्वेन्सी टेबल मिळाला आणि टेन्शनचा तर करस्पॉन्डिंगचं जर तुम्ही असं रिलेशन घेतलं N1 अपॉन रूट T1 काय तर उत्तर काढून ठेवलं ह्याचं काढलं N2 अपॉन रूट T2 ह्याचं काढलं N3 अपॉन रूट T3 तर प्रत्येकाचं उत्तर तुम्हाला काय सापडेल सेम सापडेल सो दिस रेशो इज कॉन्स्टंट म्हणजे N अपॉन रूट Tचा रेशो काय आहे कॉन्स्टंट आहे म्हणजेच N इज इक्वल टू रूट T तिकडे घ्या कॉन्स्टंट इंटू रूट T इज इक्वल टू कॉन्स्टंट एकत्र केले कंबाईन केले तर आपण काय करतो डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे ह्या केसमध्ये N डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट T आलं बरोबर पण त्यासाठी L आणि M काय कॉन्स्टंट आहेत बघा N डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट T F L and M आर कॉन्स्टंट सो दिस इज व्हेरिफिकेशन ऑफ सेकंड लॉ दिस इज व्हेरिफिकेशन ऑफ सेकंड लॉ म्हणजेच काय लॉ ऑफ टेन्शन लक्षात 3 लॉज आहेत त्यातला आपण मगाशी N आणि Lचं बघितलं दुसरा बघितलं N आणि Tचं आता तिसरं जे आहे ते व्हेरिफिकेशन ऑफ मास पर युनिट लेंथ त्यालाच आपण काय म्हणतो व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ म्हणजेच त्याला म्हणतो लिनियर डेन्सिटी म्हणतो लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी मास पर युनिट लेंथ स्मॉल m लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी ते आता आपण काय करणार आहे चेक करणार
लक्षात आलं. मात्र लक्षात ठेवा तुम्हाला तो लॉ माहीत पाहिजे. तो लॉ काय लक्षात येते तुम्हाला, एन इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट एम आहे. त्यासाठी एल आणि टी काय पाहिजेत, कॉन्स्टंट. म्हणजे थोडक्यामध्ये हे ब्रिजेसची पोझिशन मी काय ठेवणार प्रत्येक वेळेला सेम. टेन्शन आता काय ठेवणार सेम. आता या केसमध्ये टेन्शन प्रत्येक वेळेला बदलणार. ते काय असणार आहे, एक्सेप्टेबल टेन्शन दिलं प्रत्येक वेळेला तेच असणार आहे. आता प्रत्येक वेळेला मी काय बदलणार आहे लक्षात ठेवा, मी दोरी बदलणार आहे कारण मला स्मॉल एम बदलायचा आहे. आता मला सांगा ज्या ज्या वेळेला मी वायर बदलेन, वेन एव्हर आय चेंज स्ट्रिंग और वायर काय बदलणार, स्मॉल एम बदलणार. लक्षात आलं. मग आता मी पहिला ट्युनिंग फोर्क घेणार. मग एक ट्युनिंग फोर्क घेतला बरोबर, एक ट्युनिंग फोर्क घेतला आणि त्यावेळेला हे फिक्स आहे, हे फिक्स आहे. त्यावेळेला मी पहिलं एक वायर ह्याच्यावरती अप्लाय केली, ह्याच्यात दोरी काढली, सगळे सेटअप तयार केला आणि काय केलं युनिसनसाठी इन युनिसनसाठी लक्षात आलं. आता मी तो ट्युनिंग फोर्क घेतला, ॲडजस्ट केली. समजा ती व्हायब्रेटिंग लेंथ जी आहे ती मला काय मिळाली, L1 मिळाली. ती व्हायब्रेटिंग काय मिळाली, L1, की जेणेकरून पेपर रायडर बाहेर फेकला गेला. आणि ती पहिली वायर होती त्याचं लिनियर डेन्सिटी किती आहे, स्मॉल एम. आता ट्युनिंग फोर्क बदलायचं नाही. आता ट्युनिंग फोर्क तोच ठेवायचा. ट्युनिंग फोर्क काय करायचा, तोच ठेवायचा. आता काय बदलायचं, दुरी बदलायची, काढायचं. ट्युनिंग फोर्क तोच ठेवायचा, हे काढायचं, दुसरी वायर टाकायची. वायर बदलल्यामुळे काय बदललं, त्याची लिनियर डेन्सिटी बघितली आणि पुन्हा युनिसनसाठी किंवा रेझोनन्ससाठी काय लेंथ ॲडजस्ट करायचं ते करायचं. जेव्हा पेपर राईड बाहेर फेकला जाईल त्यावेळेची पुन्हा ब्रिजेसमध्ये डिस्टन्स मोजायचं आणि ती वायब्रिंग लेंथ काय असणार आहे, L2 असणार आहे. मी काय लक्षात आलं, म्हणजे थोडक्यात ह्या केसमध्ये ट्युनिंग फोर्क जो आहे तो काय करायचा, सेम ठेवायचा. 2 रिडिंग घ्यायचे. एक पहिलं स्ट्रिंगसाठी M1 व्हायब्रेटिंग लेंथ L1. आता फोर्क तोच आहे, ट्युनिंग फोर्क तोच आहे, त्यामुळे एन सेम असणार. फक्त त्यावेळेची दोरी बदलली, वायर बदलली, त्यामध्ये स्मॉल एम बदललं, त्यावेळी त्याची व्हायब्रेटिंग लेंथ काय झाली, बदलली. जेणेकरून ह्या ठिकाणी रेझोनन्स बनवण्यासाठी ॲडजस्टमेंटसाठी त्याची व्हायब्रेटिंग लेंथ बदलली. मग आता हे दोन्ही सेम आहेत, लक्षात घ्या. मग आता लक्षात ठेवा, मग आपल्याला रिलेशन काय असणार आहे. तर तुम्ही आता ह्या दोघांचं रिलेशन बघितलं तुमच्या लक्षात येईल. ह्या दोघांचं तुम्ही रिलेशन बघितलं तर लक्षात येईल. सर लक्षात ठेवा, L1 रूट M1 काय केलं, L1 रूट M1 आणि तुम्ही ह्याचा गुणाकार घेतला L2 रूट M2, ह्यांचा जर गुणाकार घेतला तर हा गुणाकार काय सापडेल, कॉन्स्टंट सापडेल बरोबर. L1 रूट M1 आणि L2 करस्पॉन्डिंग रूट M2 यांचं तुम्हाला प्रोडक्ट काय सापडेल, कॉन्स्टंट सापडेल. म्हणजे थोडक्यात L आणि रूट M याच्यात रिलेशन काय सापडलं, कॉन्स्टंट सापडलं. बघा L आणि रूट एम मध्ये रिलेशन काय सापडलं, कॉन्स्टंट. मग आता M तिकडे घेतो, सो L इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू M होणार. बघा M तिकडे गेला, रूट M डिवाइडला, दोघं हा न्यूमरेटरला हा डिनॉमिनेटरला, म्हणजे L आणि M मध्ये रिलेशन काय झालं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. पण लक्षात ठेवा फर्स्टला काय सांगतोय, बाय फर्स्ट लॉ काय सांगतोय, N इनव्हर्सली प्रोपोर्शनल L. लक्षात ठेवा हे रिलेशन 1 रिलेशन 2 जर आपण बघितलं, रिलेशन 1 काय सांगतं, L M ला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि N L ला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हे दोन्ही जर कंबाईन केले तर मला काय सापडेल, N इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट M सापडेल. काय सापडेल, N इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट M. मग त्याच्यासाठी L आणि T काय ठेवले आपण, कॉन्स्टंट ठेवले. जर L जर मी कॉन्स्टंट ठेवला, लक्षात घ्या L जर कॉन्स्टंट ठेवला, L जर कॉन्स्टंट ठेवला, लक्षात घ्या जर L काय ठेवला कॉन्स्टंट, L काय ठेवला कॉन्स्टंट, तर ह्याच्या जागी मी काय लिहू शकतो, रूट M लिहू शकतो. म्हणजे थोडक्यात हेच रिलेशन मला इथे मिळेल, N इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट M. म्हणजे थोडक्यात L आणि T जर कॉन्स्टंट असेल तर लिनियर डेन्सिटी आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी रिलेशन काय, इनव्हर्सली स्क्वेअर रूट मध्ये. हे आपण चेक करू शकतो. दिस इज कॉल्ड एज व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ, म्हणजे लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. मी अनेकदा थर्ड लॉ सांगतो. थर्ड लॉ मध्ये आपण स्ट्रिंग बदलायची आहे. पहिल्या दोन मध्ये आपण स्ट्रिंग तीच ठेवली होती, स्मॉल एम तेम होतं. आता तिसऱ्या केसमध्ये आपण स्ट्रिंग बदलायची आहे. समजा मी पहिली स्ट्रिंग घेतली तर स्मॉल एम आहे, एक ट्युनिंग फोर्क घेतला, व्हायब्रेट केलं, ॲडजस्टमेंट बघितलं, मागं पुढे केलं आणि एका ठराविक लेंथला रायडर बाहेर फेकायला गेला, म्हणजे रेझोनन्स निर्माण झाला किंवा हे दे आर इन युनिसन, ती लेंथ L1 केलं. आता मी वायर्स काढली, नवीन वायर टाकली, वायर बदलल्यावर M2 बदलला, ट्युनिंग फोर्क मात्र तोच ठेवलाय. पुन्हा याला मी व्हायब्रेट केलं, त्याच ट्युनिंग फोर्कनं व्हायब्रेट केलं, त्यावेळेला मला ह्याची व्हायब्रेटिंग लेंथ रेझोनन्स किती सापडलं, L2 ला. मग आता ह्या दोघांचं मध्ये रिलेशन जर बघितलं तर L1 रूट M1 ह्याचा मी प्रोडक्ट केला, लिहून ठेवलं, ह्याचा प्रोडक्ट केलं तर मला तिथे काय सापडलं, सेम सापडलं, इक्वल सापडलं. म्हणजे ह्यांच्या दोघांचं प्रोडक्ट काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे L आणि रूट एमचा प्रोडक्ट काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग रूट एम मी तिकडे घेतो, डिवाइडला गेलं, म्हणजे L आणि रूट एम मध्ये रिलेशन काय झालं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हे एक मी रिलेशन काढून ठेवलं. हे कोणामधलं आहे, L आणि M मधलं आहे. लक्षात घ्या आपण फायनल अजून आलेलं नाहीये, L आणि रूट एम मध्ये सापडलं. पण आपलं फर्स्ट काय सांगते, N इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू L आहे. मग आता मला सांगा जर L जर मी कॉन्स्टंट ठेवला, L काय ठेवला, कॉन्स्टंट ठेवला, तर लक्षात ठेवा L जर मी कॉन्स्टंट ठेवला, L जर कॉन्स्टंट ठेवला तर Lच्या ठिकाणी मी आता काय लिहू शकतो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट एम. म्हणजे L जर काय असेल, कॉन्स्टंट असेल, L काय असेल, कॉन्स्टंट असेल, तर लक्षात घ्या मी Lच्या ठिकाणी काय लिहू शकतो, दॅट इज काय लिहू शकतो, या ठिकाणी L जर कॉन्स्टंट असेल
एल जर कॉन्स्टंट असेल तर ह्या ठिकाणी मी काय अप्लाय करू शकतो, रूट एम. म्हणजे ह्या दोन रिलेशनवरनं मी एन आणि एमचं काय काढलं, रिलेशन काढलं, एन इनव्हर्सली इक्वल टू रूट एम. बरोबर आहे. सो एल एंड टी आर कॉन्स्टंट. दिस इज कॉल्ड ॲज व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ, दॅट इज लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. लक्षात आलं. जर व्यवस्थित हे व्हिडिओज थांबून याच्यामध्ये बघा. सो हा अतिशय एक महत्त्वाचा एक्सपेरिमेंट आहे. सोनोमीटर नाव ऐकून माहीत पाहिजे. तो तुमच्या प्रॅक्टिकल लॅबला सुद्धा असेल. त्यातला पहिला जो होता अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क तो झाला, आणि त्यानंतर व्हेरिफिकेशन ऑफ लॉज ऑफ स्ट्रिंग. तर तुम्ही एक ह्याच्या अंडरमध्ये तुम्हाला थेरीला एखाद दुसरा विचारतो, एक्सप्लेन द व्हेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ टेन्शन किंवा एक्सप्लेन द व्हेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी, असं एक विचारू शकतात किंवा दोन विचार किंवा सगळे विचारतील. त्यामुळे तुम्हाला ते तिन्ही टप्प्याटप्प्यामध्ये माहीत पडतात. त्या वेळेला त्या गोष्टी कॉन्स्टंट ठेवायच्या, दुसऱ्या गोष्टी व्हेरिएबल करायच्या. लक्षात घ्या. आता माझ्या दृष्टीने हिंट कुठले आहे तर लॉ ऑफ लेंथ आणि लॉ ऑफ टेन्शनमध्ये ट्युनिंग फोर्क बदलत जायची, N1 N2 N3. बरोबर आहे. आणि त्यावेळेला बाकीच्या गोष्टी बदलत जातात. पण लॉ ऑफ लिनियर डेन्सिटीला मात्र ट्युनिंग फोर्क सेम डायरेक्टली काय बदलायचे, वायर किंवा स्ट्रिंग बदलायचे. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला करस्पॉन्डिंग लेंथ आणि स्मॉल एम मधलं रिलेशन मिळते. आणि हे रिलेशन आणि फर्स्ट लॉचं रिलेशन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून लॉजिकली हे काय येतं इनव्हर्सली, म्हणजे येते लॉ ऑफ व्हेरिफिकेशन ऑफ लिनियर डेन्सिटी. असं तऱ्हेनं तुम्ही सोनोमीटर सहाय्यानं लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग जे 3 आहेत ते व्हेरीफाय करू शकतात. हे तुम्हाला प्रॅक्टिकलला पण विचारू शकतात आणि थेरीला पण यातला एका दुसरा एक्सप्लेन द लॉ ऑफ व्हेरिफिकेशन ऑफ लेंथ युझिंग सोनोमीटर 1 किंवा 2 असं कुठले विचारू शकतात. तर मी सांगितल्याप्रमाणे हे जे फळ्यावरती आता तुमच्याकडं तुम्ही व्हिडिओ थांबवून थोडंसं समजा वाटत असेल तर तुम्ही थांबवून मागं जाऊन फॉरवर्ड रिव्हर्स करून ते तुमच्या याच्यामध्ये लिहू शकताय. कारण मी आता ज्या ज्यावेळेला प्रश्न विचारेन त्यावेळेला ते मला उत्तर लिहून त्याचा फोटो पाहिजे. लक्षात आलं. मी त्याचं रेकॉर्ड माझ्याकडे ठेवणार आहे. लक्षात आलं. त्यामुळे व्हिडिओज अटेंड करा, ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करा आणि डू स्टडी. तुमचं बाकीच्या काय असेल घरात बसूनच व्यवस्थित करा, बाहेर जाऊ नका. सध्या बाहेर स्थिती व्यवस्थित नाही आहे. सांगली तर सध्या तुम्ही आता सगळेजण पेशंटची संख्या बघतायच. ओके, ऑल दी बेस्ट.